अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशी शाश्वत वैभवाचा स्वामी दयाघन पार्वती परमेश्वराच्या मंगलमयी चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून जगदादी जगद्वंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णादी 770 शरण शरणी शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या संजीवन समाधीचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करून परमपूज्य पदवाक्य प्रमाण पारावार पारदृष्टे सरदैकांक्षणी शिवाद्वैत सिद्धांताचे भाष्यकार वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींच्या मंगलमयी चरणी विनम्र भाव समर्पित करून पवित्र पावन ग्राम तिपराळ नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा आणि या वर्षीच्या या अखंड शिवनाम सप्त्यातील आजचा हा प्रासादिक दिवस 8वा दिवस त्या संयोगानं आजच्या या कीर्तन रूपी सेवेमध्ये गुरुचा संताचा भगवंताचा ज्ञानरूपी कृपारूपी प्रसाद भावरूपी प्रसाद भक्तिरूपी प्रसाद घेण्याच्या इच्छेनं जमलेल्या तुम्हा समस्त भाविक सद्भक्तांच्या अंतरात्म्यातील ज्योतिस्वरूप भगवान शिवाला वंदन करून शिवसंत लक्ष्मण महाराजांचा हा प्रासादिक अभंग गेल्या अनेक वर्षापासून या अभंगावर आपण चिंतन करत आहोत, ऐकत आहोत. भजनी मंडळाला पाठ असलेला आणि श्रोते मंडळीच्या कानावून गेलेला जरी पाठ नसला तरी, कारण नेहमी नेहमी गायलेला अभंग असतो, त्याच्यामुळं कमीत कमी त्याच्यातली एखादी तरी ओळ आपल्या लक्षात राहत असते. अशा गुरुच्या प्रसादाचं महात्म्य सांगणारा अभंग, ज्या अभंगाच्या माध्यमातून शिवसंत लक्ष्मण महाराजांनी आपल्या जीवनातला अनुभव की गुरुच्या प्रसादानं मनुष्याच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो आणि तो परिणाम शिवसंत लक्ष्मण महाराजाच्या जीवनामध्ये झाला आणि म्हणून त्याने आलेला अनुभव अभंगामध्ये उतरवलेला. अभंग म्हणजे काही उग करमणूक म्हणून लिहिलेलं नाही. अभंग म्हणजे उग बसल्या बसल्या काय करावा, उग काहीतरी करतो ना माणूस, तसं नाही, तर अनुभवाचे बोल. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये ज्या महात्मा बसवण्णाने अनुभव मंडप स्थापन केला होता, त्याच्यामध्ये लिहिलेली वचन त्याला सुद्धा अनुभवातून लिहिलेली वचन आहेत, म्हणून त्याला अनुभव मंडप म्हणतात. आणि आपण जे बोलतो, तुम्ही आम्ही जे बोलतो, तुमचं आमचं बोलणं असतं. काय असतं? बोलणं असतं. तुम्ही आम्ही जास्त वेळ बोललो की बाबा बंद कर तुझं बोलणं, म्हणतो का नाही? आपण किती वेळ उगा तेच तेच लावलास म्हणतो का नाही? आपल्याला जास्त वेळ किंवा तेच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकावी वाटत नाही. पण संतांचे अभंग जे आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकतो, कितीतरी वर्ष झालं तरी त्याच्यातली गोडी कमी होत नाही, कारण त्यांचं जे बोलणं आहे ते अनुभवातून आहे. म्हणून माऊली म्हणतात, अनुभवाविने बोलू नये फार, तेव्हा गौरी हर वश होय. आणि म्हणून अनुभव नसताना बोलू नये. ज्या माणसाला त्याच्यातला अनुभव आहे त्या माणसानं बोलावं. आता नवीन काय काय कीर्तन काय काय करतात माहित आहे का? लहान लहान मुलं कीर्तन करायला लागलेत, मुली कीर्तन कराय. आता त्यांनी संसारातल्या गोष्टी सांगते, त्यांनी सांगावं का? बरं, काय अनुभव आहे तुमच्या सगळ्यांना? एखाद्यानं उठून विचारलं, काय रे तुला काय माहित आहे संसार म्हणल्यावर? अनुभव असल्याशिवाय बोल. एखाद्याने शेत करतोय आणि उगा आमच्यासारख्या महाराजांना जाऊन सांगितलं, नाही नाही असं इथं चांगलं केल्यावर जमतं, त्याने म्हणते महाराज तुमचं कीर्तन बघा. कांदे कुठं लावायचे, कधी लावायचे, ऊस कधी लावायचा शेतकऱ्याला माहित, महाराजाला काय माहित आहे? महाराजाला रुपवळी कोणती, प्रसादाचा अभंग कोणता, तिसऱ्या दिवशीचा अभंग कोणता, महाराज बरोबर आहे की नाही?
महाराजांनी ते सांगा, ज्याच्यातला अनुभव आहे तो सांगा. आणि म्हणून अनुभव जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि अनुभव सुद्धा माणसाचा गुरु आहे. मी सांगायचं कारण काय, एवढा अनुभव तुम्हाला काय सांगालोय, तर अनुभव माणसाचा गुरु आहे. अनुभव माणसाला शिकवून जातो की बाबा आपण कसं वागायचं. सहज माणसं एखाद्या सोबत व्यवहार करताना, बोलताना, है की नाही, आपण एखाद्या माणसासोबत व्यवहार करायलोय, देवाणघेवाण करायलोय, आणि सहज एखाद्या पैसे बसल्या बसल्या म्हणलो, अहो तो माणूस मला माझ्याकडून पैसे घेतलाय, ओ देईनाच गेलाय, 4 महिने झाला, 8 दिवसामध्ये घेतो म्हणून. त्यानं जर व्यवहार केला, त्यानं म्हणतोय बाबा कशाला दिलास, मला लय मोठा अनुभव आहे, मी अगोदर दिलतो तर 3 वर्षानं घेतलो होतो. मग पुढचा माणूस ऐकल्याच्या नंतर व्यवहार करील का त्या माणसासोबत? करणार नाही. म्हणून जीवनामध्ये आम्हाला शिकवणारा अनुभव सुद्धा गुरु आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव सुद्धा आले पाहिजेत आणि अनुभवानं परमार्थ केला पाहिजे. आणि म्हणून जो अनुभव शिवसंत लक्ष्मण महाराजाला आला, तो अनुभव म्हणजे गुरु. आणि ते त्यांच्या जीवनामध्ये भेटल्याच्या नंतर शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गुरुची अत्यंत गरज आहे. मग अनुभव गुरु असेल किंवा व्यक्ती गुरु असेल तर त्या गुरुची गरज आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये माऊली म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याचं जीवन सुरू नाही. बघा किती सुंदर सांगतात, ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांचं जीवन सुरू नाही. मग तुम्ही म्हणसाल महाराज आमचं का बंद पडलंय का, तुम्ही आता तर आला आमच्या गावाला पहिल्यांदा, तुम्हाला काय माहित आहे म्हणजे आमचं का बंद आहे का म्हणसाल. तुमचं सुरू आहे, त्याच्याबद्दल माझं काहीच मत नाही. तुमचंही जीवन सुरू आहे. तुमच्या घरी एखादं कुत्रा असेल, मांजर असेल, गाय असेल, म्हैस असेल कोणाच्या घरी, त्याचं का जीवन बंद आहे का? बंद आहे का त्याचं जीवन? मग त्याचंही जीवन सुरू आहे, आमचंही जीवन सुरू आहे. मग त्याच्यानं आमच्या जीवनामध्ये काही फरक आहे का नाही? हा, मग जीवन सुरू आहे, त्याचंही जीवन सुरू आहे, आमचंही जीवन सुरू आहे. मग त्याच्याने आमच्या जीवनामधला जो फरक आहे तो दाखवून देतात, त्यांचं नाव आहे गुरु. आता प्राण्याचा जन्म कसा आहे? माऊली म्हणतात, जन्म तो तयाचा उत्तम हो कैसा, 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 जन्म तो तयाचा उत्तम हो कैसा. श्वान शुक्राचा निंद देह, श्वान शुक्राचा निंद देह, जन्म तो तयाचा उत्तम होय, जन्म तो तयाचा उत्तम होय, जन्म तो तयाचा उत्तम होय. कैसा. आणि म्हणून माऊली म्हणतात, जन्म तो तयाचा उत्तम हो कैसा, श्वान शुक्राचा निंद देह. त्यांचा जन्म उत्तम नाही, त्यांचा जन्म निंदनीय आहे. त्यांचंही जीवन सुरू आहे पण त्यांचा जन्म निंदनीय आहे. कुत्र्याचा जन्म निंदनीय आहे, प्राण्याचा जन्म, शुक्राचा जन्म निंदनीय आहे. कारण विष्टे माझे स्नान, विष्टेत शयन, भक्षोनिया राहते लोकद्वारे. आणि म्हणून त्यांचा जो जन्म आहे तो निंदनीय आहे. काय बघा, एखादा किती तुम्ही लाडानं कुत्रे सांभाळलो तर त्याला उठल्या उठल्या कोणी राम राम शरणात केले का? जयशंकर म्हणलो का तुम्ही कुत्र्याला? तुम्हाला गाय रोज दूध देते, पण गायीला कोण उठल्या उठल्या जयशंकर शरणात गाय म्हणले का? म्हणत नाही.
कितीही प्रेमाने सांभाळा, कारण त्यांचा जन्म निंदनीय आहे. आता सोड हे लोक आता पाळलेले ते डाबरमॅन हे टाम्या बिम्या स्वयंपाक घरात घेऊन चालले, तर नाहीतर ह्याच्या अगोदर कुत्र्याला दरवाजाच्या मध्ये येऊ देत होते का? आता लोक कुठे बी घेऊन चालले त्याला. अगोदर माऊली म्हणतात, दाराचे आत पाऊल टाकीता आणि मारिता ते माता शिळा गाये. ऐक नाही, अजून सुद्धा समजा आपलं पाळल्याला आपलं घरचं जर कुत्र नसेल तर लोकांच्या कुत्र्याला घरात येऊ देतो का? फक्त देव आपल्या हातात नसून बाकी काही बी असलं तर फेकून मारतो आपण. त्याचा जन्म निंदनीय आहे, माणसाचा जन्म वंदनीय आहे. शरणात नमस्कार राम राम या बसा कुणाला म्हणतात? माणसाला. ठीक आहे नाही. कीर्तन कुणासाठी? माणसासाठी. सट्या कुणासाठी आतरल्यात? आता तुमच्या घरच्या एखाद्या कुत्र्याला ऐकावी वाटलं, एखाद्या कुत्री येते बघा आपल्यासोबत कीर्तनाला जाताना, मागच लागते, सोडत नाही, इथं पर्यंत येते, पण इथं आल्यावर त्याला आपण इथं बसू देतो का? देत. त्याला वाटतं भरपूर कीर्तन ऐकावं, पण त्याला कीर्तन ऐकता येत का? तर त्याचा जन्म निंदनीय आहे. मनुष्याचा जन्म वंदनीय आहे, मनुष्याचीच पूजा केली जाते. आणि म्हणून इतर प्राण्यापेक्षा या 83,99,999 जीवापेक्षा सर्वात श्रेष्ठ माणसाचा जन्म आहे. मानवाचा जन्म हाच मानव, 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 मानवाचा जन्म हाच मानव. उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला, मानवाचा जन्म हाच मानव, मानवाचा जन्म हाच मानव, मानवाचा जन्म हाच मानव, मानवाचा जन्म हाच मानव. मानवाचा जन्म आणि म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून याला जे जाणीव करून देतात की बाबा इतर प्राण्यापेक्षा आपण वेगळ्या कारणासाठी जन्माला आलो, याची जे जाणीव करून देतात त्यांचं नाव गुरु आहे. आणि म्हणून इतर प्राण्याचा जन्म निंदनीय आहे आणि माणसाचा जन्म हाची महालाभ आणि उपाय सुलभ सापडला. कोणता उपाय आहे? तर आमच्या जीवनामध्ये मी का जन्माला आलो, कोण मी का जन्माला आलो, भगवंतानी मला का जन्म दिलेला आहे आणि मला कुठं जायचंय हे जाणून घेण्यासाठी आम्हाला हा जन्म दिलेला आहे. आणि मग ह्याची जर आम्हाला कोण ओळख करून देतात तर माऊली म्हणतात, गुरु शिवाय आम्हाला दुसरं कोणीही याची ओळख करून देत नाही. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता, प्रत्येकाच्या. या मृत्यू लोकामध्ये देव सुद्धा आले. देव देव कोण कोण? प्रभू रामचंद्र आले, भगवान श्रीकृष्ण आले, त्यांना सुद्धा गुरु करून घ्यावा लागला.
प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठ महर्षींच्या आश्रमामध्ये पंचवटी माझी जानकीचा नाथ आणि शिवदीक्षा व्रत आरंभिले. वसिष्ठ महर्षीकडे त्यांनी गुरु करून घेतले. भगवान श्रीकृष्णाने सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये राहून मठामध्ये राहून सेवा करून गुरु करून घेतले. मग आणखी काही लोकांना गुरु कळाले नाहीत, काही लोकांनी आणखी गुरु करून घेतले नाहीत. म्हणजे याचा अर्थ ते कृष्णापेक्षा प्रभू रामचंद्रापेक्षा मोठेच लोक म्हणावं लागेल की आता, है की नाही? म्हणजे रामाला गुरु करून घ्याल, मग त्याच्यापेक्षा मोठे असतील त्यांनी, आता आपण त्यांना काय म्हणावं? आपण आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला सुखाचा मार्ग सांगणारे ते गुरु असतात. आणि म्हणून गुरु साधारण व्यक्ती नाही, तर गुरु एक तत्व आहे. माऊली परमरेशामध्ये सांगतात, गुरु न म्हणावा मानव ऐसा वेदांतीचा भाव. गुरु मानव म्हणता दोष अभिनव घडे तेथे. आणि गुरु हे व्यक्ती स्वरूप नाहीत, गुरुला माणूस म्हणता येत नाही, तर गुरु हे तत्व स्वरूप आहेत. आणि ते स्वरूप सांगताना माऊली म्हणतात, चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. आणि म्हणून नाद बिंदू कलातीत असणारे गुरु, त्या गुरुचं स्वरूप आम्हाला कळावं. आणि म्हणून माऊली म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुची गरज आहे. आणि गुरु भेटले नुसतं उपयोग नाही, तर गुरुचा प्रसाद सुद्धा मिळाला पाहिजे. आणि गुरुचा प्रसाद मिळाल्याच्या नंतर काय होतं ते अभंगाच्या की ज्या गुरुचा प्रसाद घेतल्याच्या नंतर गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. त्या गुरुच्या प्रसादाचा महिमा श्रेष्ठ आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचे आहेत. गुरु बद्दल सांगताना माऊली म्हणतात, गुरु व्यक्ती स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहेत.
आणि त्या गुरुचा प्रसाद आम्ही घेतला पाहिजे. गुरुचा प्रसाद घेत असताना आणखी एक ठिकाणी सांगतात की कोणत्या गुरुचा प्रसाद कोणत्याही गुरुचा नाही. बर का, परमरशाचं पारायण करता की कवा या वर्षाचं त्या वर्षाला आहे का, पुन्हा इथून उचलून नेला एक बार घरी ठेवला की पुढल्या वर्षी पारायणालाच म्हणायचे इथंच ठेवला होता, इथंच ठेवलं होतो, लाल कपड्यातच होतं, इथंच ठेवतो, वर अर्धा उंदीर खाऊन जाते त्याला, है की नाही. पुढच्या वर्षी तसं करू नका. परमरहस्य ग्रंथ सुंदर आहे. वीर शैव धर्माचे मंदिर, भावे करिता रक्षण साचार रक्षी शंकर तयाथे. आणि मग तो वाचला का नाही, तुम्हाला गुरु म्हणजे काय आहे ते कळतात बर का, गुरुचं स्वरूप कळतं. आणि म्हणून परमरहस्य वाचा. पहिले 3 अध्याय सांगितले माऊलीने. कोणत्या गुरुचे? कोणत्याही नाही. जो क्रोधी द्वेषे तामसे जंगमद्रोही करी हिंसेसी सेवू नये तयाचे तीर्थासे पर्ये भोजन घालिजे. काय असल्या कोणत्याही नाही. आणि तुमच्यासाठी तर मायमातासाठी तर सांगितले. काय सांगितले माऊलीने? पती हा स्वस्त्रीचा गुरु, हाची शास्त्राचा आशे निर्धारो, पती गुरु तुची स्त्री गुरु. सांगितलं की नाही? तुमचा पहिला गुरु, तुमचा गुरु कोण? पती, आहे की नाही. घरच्या गुरुला गुरगुर करायचं आणि बाहेरच्या गुरु सोबत गुरगुर फिरायचं. खरे गुरुला गुरगुर करता तुम्ही. हे कुठं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला पहिलं त्याच्यासाठी ग्रंथ वाचावे लागतात. कोणत्याही गुरुची नाही. जो गुरु ग्रंथानी सांगितले, संतांनी सांगितलेले गुरु, त्या गुरुची भक्ती. आणि म्हणून कबीरदासांनी सांगितलं की पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. बर का, कोणत्याही गुरुची नाही. तर जो समर्थ असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे. नाहीतर त्याच्या पुढे जाऊन आणखी माऊली म्हणतात आताच्या काळात गुरुची संख्या काही कमी राहिलेली नाही. आताच्या काळात कमी आहे का? कसले बी गुरु आहेत. काय ते एक तर बघितलं, काय ते तव्यावर बसायचा गुरु बघितला, एक तव्यावर खाली जाळलं. कसलेही गुरु. गुरु अनेक कळेचे असती. माऊली म्हणतात परमरहस्यामध्ये सांगितलं बरं का, मी मनानं म्हणत नाही. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हीच गुरु आहोत, तुम्ही, मी म्हणत परमरहस्यातले गुरु सांग. लोक म्हणतात माणसालाच लई कळा असतात म्हणतात, आहे की नाही. तुम्ही म्हणता का नाही लेकराला उग गबस ह्याच्या अंगात लई कळा आहेत म्हणता का नाही तुम्ही? नुसत्या लेकराच्याच अंगात कळा असतात नाही, गुरुच्या बी अंगात लई कळा आहेत म्हणाले. गुरु अनेक कळेचे असती, अनेक कळीचे. मग काय काय करायला लागतं? एक ते कपाटीच बैसवते, एक ते केस लुंछवते, एक ते बोडकेच ठेवते, नेन ते कर्म पशु सम, एक ते यज्ञ होम करविते, इंद्रपद आणि रंभेचे दाविते लोलुपता. अशा अनेक काय काय लोक म्हणा मोठा यज्ञ करायचं स्वर्गात जायला मिळते म्हणा. स्वर्गात कायचं म्हणतात? रंभा इंद्रा उर्वशा असतात म्हणजे, हाय का. काय कशासाठी करायचं म्हणले? एक म्हणले केसच ठेवायचं नाही म्हणले, एकानं म्हणले केसच काढायचे नाहीत म्हणले. आता एकानं म्हणले मांडी घालून बसायचं की उठायचंच नाही, एकानं म्हणले डोळे झाकून बसायचं, हातातला लिंगडू कोण का चोरून नेणार. अशा अनेक कळेचे असतात म्हणले. म्हणून सावध राहा म्हणले. अशा गुरुपासून काय करायचं? आपणाला सावध राहायचं. कोणत्याही गुरुची भक्ती नाही, जर जो समर्थ सद्गुरू असला पाहिजे. आणि म्हणून अनेक कळेचे गुरु असते. आणि सावध राहा म्हणाले. अशा अनेक कळेच्या गुरु भेटल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये सार्थक होत नाही. आणि म्हणून समर्थ सद्गुरू भेटल्याच्या नंतर जसं शिवसंत लक्ष्मण महाराजाला समर्थ सद्गुरू भेटले, जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी भेटले. जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींचा प्रसाद ज्यावेळेस शिवसंत लक्ष्मण महाराजांना मिळाला,
त्यावेळेस त्या प्रसादाची थोरी अभंगाचं दुसरं चरण. प्रसाद घेता श्री स्वामीचा 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 नाच होय चढरी मोता 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 घेता ही स्वामीचा प्रसाद घेता ही स्वामीचा प्रसाद घेता ही स्वामीचा प्रसाद घेता ही स्वामीचा हॅलो घेता ही स्वामीचा प्रसाद घेता ही स्वामीचा प्रसाद घेता ही स्वामीचा प्रसाद घेता ही स्वामीचा नाच होय चढरी भूता नाच होय चढरी भूता नाच होय चढरी भूता षडरी पूजा. आणि म्हणून माऊली म्हणतात गुरुचा प्रसाद घेतल्याच्या नंतर त्याचा परिणाम जाणवतो. म्हणाले परिणाम होतो. काय परिणाम होतो? प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. षडरिपूचा नाश होतो म्हणाले प्रसाद घेतल्याच्या नंतर. आमच्यामध्ये असणारे 6 रिपू, आमचे 6 शत्रू, माणसाला दुःख देणारे 6 व्यक्ती कोण? शेजारचे का, भावकीतले, गावातले. आपल्याला वाटतं की आपल्याला जे दुःख मिळत आहे, आपल्याला लोक त्रास देतात, आम्हाला गावातले लोक त्रास देतात, शेजारचे देतात, शेतातले देतात, भावकीतले देतात. माऊली म्हणतात आपले शत्रू बाहेरचे कोणी नाही. आपले शत्रू हे आपल्या जवळचे माणसं असतात. कोण असतात? जवळचे. आता सगळ्यात जवळ कोण राहत आहे तर आपल्या हे काम क्रोधादी षडरिपू राहतात. आणि हे 6 जण इतके जवळ राहतात की छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्या मनामध्ये शत्रुत्व निर्माण करतात. आणि म्हणून सावध राहा म्हणतात की हे जे शत्रू आहेत, हे काम क्रोधादी षडविकार आहेत, ह्याचा नाश होतो म्हणाले. प्रसादानं षडरिपूचा नाश होतो. मग आपण आता बरेच वर्षाला प्रसाद घेताव, गुरुचं दर्शन घेताव, कृपा. मग आपले गेले का? 6 दुनी 12 झाले. आपण म्हणतो की अहंकार हा दुसर विसर पडते काय? मंदिरात आल्यावर ध्यान राहते, इथं आल्यावर मात्र ध्यान राहते. घरी अहंकाराचा विसर पडते, है का नाही? फक्त इथं आल्यावर मात्र लय अहंकार जागा होते. इथं जर उगा नुसतं टाळ नीट वाजवा म्हणलं का महाराज हे तुमचा टाळ, हे तुमचं भजन. पुन्हा जर मंदिराची पायरी सोडलो, है की नाही, नावच बदलून ठेवा म्हणलं. किती अहंकार आहे. आता कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? इथं नुसतं काय म्हणल्याबरोबर टाळ नीट वाजव म्हणल्याबरोबर एवढा राग येतो. येतो का नाही?
याच्या पुढे जर पायरीचं नाव बदलून ठेवा म्हणा मंदिराचे मरीन, पण भजनाचं तोंड बघणार नाही. म्हणतो का नाही एवढ्या माणसाला किती अहंकार आहे का? बरं एवढा अहंकार घरी असतंय का? उगा घरी जर म्हणले तुम्हाला नेट भाकरी करायना, जर म्हणले तर एवढं नेट चपात्या करायना, तर इतके वर्ष झाल्यावर म्हणलं का कधी हे तुमचं घर, हे तुमचं दार, हे तुमचं शेत, घराची पायरी चढणार नाही ह्याच्या पुढे असं कोण म्हणलंय का? नाही उगा घरी जरा भांडण केल्यावर कोणी तर उगा म्हणलंय का? कोणी तर भावाचं भांडण झालं, काय झालं, याच्या पुढे मी पायरी चढणार नाही, शेत हे तुझ्या मड्यावर घालून कोण म्हणले? तिथं अहंकार आहे का नाही? तिथं पार अहंकार पायापाशी, तिथं काही बी नाही. काबर म्हणतात तिथं, तिथं काबर म्हणतात आहे की नाही? कसं देत नाही? सासरे तुमचे एकट्याचेच आहेत का? आमचे नव्हते का सासरे? माझ्या मालकाला जन्म दिला नाही का? आहे की नाही? तवा आणि सांभाळायचं म्हणल्यावर सांभाळायचं म्हणल्यावर नाही जन्म दिला नाही, फक्त प्रॉपर्टी घ्यायचं म्हणल्यावर आणि ते ना उगं सोडणार नाही. नाही का म्हणल्यावर उगं घेतो काय? सोडत नाही म्हणणार. कसं घेतय हो? आपली भाषा नरड्यावर पाय देऊन घेते. मग इथं मी म्हणावं की का बरं मला टाळ वाजवा येत नाही का? मी वाजवेन म्हणावं. केलंय का कोणी केस आता पण मला टाळ वाजू देण्यात भजनात नेट म्हणून? इथं मात्र अहंकार कुठे जातं की नको तिथं अहंकार आहे का ना? इथं लय येतंय आणि घरी म्हणजे अहंकार कुठं जातं की पळून. इथं आल्याच्या नंतर अहंकार गेला पाहिजे आणि घरी गेल्याच्या नंतर अहंकार आला पाहिजे. पण उलट आहे, तिकडले इकडे घेऊन येतात लोक. माऊली म्हणतात परमार्थ प्रपंचात घेऊन गेला पाहिजे. कुठं? परमार्थ जो आहे ना प्रपंचात घेऊन गेलात की तुमचं घर मंदिर होतं. काय होतं? मंदिर होतं. आणि जर घर जर मंदिरात आणलो तर परमार्थाचं वाटोळ होतं. म्हणून तुमच्या घराला जर मंदिर करावं जर असं वाटत असेल तर इथलं मंदिरातलं तुम्ही घरला घेऊन जावा. मग काय तर माईक घेऊन जाचाल, टाळ घेऊन जाताल, घंटी घेऊन जाचाल, तसलं नाही. तुम्हीच म्हणलो की महाराज मंदिरातलं काय तर न्या म्हणून, काहीच नव्हतं, घंटी दिसली घेऊन गेलो म्हणसाल तुम्ही. कीर्तनातलं ऐकलेलं अभंग घरला घेऊन जावा तुम्ही. अभंग, गाथा, परवृश्य, इथलं प्रवचन ऐकलेलं, तिथलं काय आणू का घ्यायचं इकडं? आणि मग त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काय होतो? परिवर्तन होतं. कशानं? प्रसादानं. आमच्यात का झालं नाही? आम्ही गुरुचा प्रसाद घेतला नाही का? नक्की घेतला. पण एक तर आमचा गुरुच्या प्रसादावर विश्वास नाही, किंवा आपण घेण्यास असमर्थ आहोत, किंवा देणारा तर समर्थ नसेल. दोघांपैकी एक आहे बरं का. एक तुमची चूक आहे असं नाही. एकतर देणारा किंवा घेणारा. देणारा समर्थ असेल, तुमची झोळी फाटकी असेल. तुम्ही घेणारे समर्थ आहात पण देणारे समर्थ सद्गुरू भेटले नसतील, म्हणून तुमच्या जीवनामध्ये गुरुचा प्रसाद मिळाला. म्हणून आमच्या जीवनामध्ये तो गुरुचा प्रसाद मिळण्यासाठी त्यानं नक्की नाश होतो. षडरिपू जातात का? 100% जातात. फक्त यहाँ से उखाडो वहा लगाओ. काय करा? इथला जो आहे ना परमार्थ, इथला घेऊन जाऊन घरी लावा. मग बघा नक्की जीवनामध्ये आमच्या जे असणारे षडरिपू, 6 शत्रू हे निघून जातात आणि जीवन आनंदी होतं. म्हणून जे आपणाला योग्य मार्गदर्शन करतात, आमचे षडरिपू घालवणारे, 6 जणांचा नाश करणारे हे जे आहेत ते सद्गुरुनाथ असतात. म्हणून गुरुचा प्रसादाची आम्हाला अत्यंत गरज आहे. माऊली म्हणतात घेताची उशीर नाही, फक्त श्रद्धेनं घेतल्याबरोबर माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होतं. बघा एखाद्या माणसानं घेतलं, 100 ग्राम घेते का नाही माणूस? 100 ग्राम जेवायला आराम करतात की लोक? 90 हो, ते काय बाहेरचं अमृत. आता ते घेतलेल्या माणसाला किती दिवसानं त्याच्यावर परिणाम होते? समजा आज त्या माणसानं घेतलं, लगेच होते का नाही? घेताची कसं आहे? उशीर आहे का? आता एखाद्या माणसानं एवढे पाणी घेतलं तर त्याच्यावर परिणाम होतोय. मग आपण एवढे प्रसाद घ्यायला किती वर्ष झालं, मग आपल्यावर परिणाम? माऊली म्हणतात घेताची झाला पाहिजे. जर परिणाम झाला तर तुम्हाला सांगू का, म्हणजे समर्थ असलं पाहिजे. ते प्रसाद कुणालाही मिळत नाही. एका गावामध्ये काय झालं, असंच
गुरु महाराज यायचे आणि मग कुणाच्या घरी स्नान पूजा बिन्ना व्हायचा, मग महाराज उपदेश करायचे, गुरुमंत्र सांगायचे. आणि मग एका गावामध्ये त्या माऊलीला असं वाटलं की सप्त्याला महाराज आले की, गुरुवारी आले की, गुरु महाराज आले की त्याच्या घरला नेतात, आपल्याही घरला न्यावं, महाराजाकडून काहीतरी उपदेश आपण घ्यावा, महाराजाकडून काहीतरी ज्ञान आपण घ्यावं, असं त्या एका माऊलीला वाटलं. आणि मग तिनेही मठात आली आणि म्हणजे महाराज, आणि माझी इच्छा आहे तुम्ही आमच्या घरी स्नान पूजा प्रसाद यावा, आम्हाला काहीतरी उपदेश करावा, चांगला मार्ग सांगावा. असं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे बाबा येतो म्हणले. एक दिवस सांगितला, आल्याच्या नंतर महाराजांनी तिने व्यवस्था केली, सुंदर स्नान पूजा झाली. आणि मग महाराज प्रसाद घ्यायला बसल्याच्या नंतर महाराजांनी काय केलं, त्या गुरु महाराजांनी आपल्या झोळीमध्ये त्यांचं स्वतःच एक पात्र होतं, ताट होतं, ते ताट काढलं आणि समोर ठेवलं आणि म्हणले, माय या ताटात तू जे काही केलेस ते वाढ मला या पात्रामध्ये. पाहिलं ते पात्र जे होतं त्यांचं जेवायचं ताट 4-5 महिने झालं धुवलेलंच नव्हतं, तसंच घाण होतं ते. त्या माऊलीनं म्हणली, महाराज असलं असते का, घाणाना म्हणले ते पात्र इकडं घेऊन गेली, स्वच्छ त्याला साबण लावून निरमा लावून स्वच्छ मध्ये तोंड दिसायसारखं केली आणि मग आणली. आणि मग त्याच्यामध्ये तिनं बनवलेली काही खीर होती, काही जे काय होतं ते वाढलं. महाराजांनी भोजन केला, प्रसाद केले आणि थांबले. आणि आता संध्याकाळ झाली, महाराज म्हणले दिवस मळायला आता मी निघतो, मला जायला पाहिजे मठात. त्या मावशीन म्हणली, त्या माईनं म्हणले, महाराज उग तुम्हाला का फुकट एवढी शेवयाची खिरण काजू बदाम खाऊ घातले का म्हणली. मग कशासाठी, तुम्ही मला काहीतरी उपदेश करसाल सांगसाल म्हणून मी तुम्हाला एवढी खीर खाऊ घातली म्हणले. महाराजांनी म्हणले, मग मी सांगितलो की माय तुला म्हणले, कधी सांगितलो, तेव्हाच सांगितलो मी प्रसाद घ्यायला बसल्यावर, काहीच बोललो नाही महाराज. आलो प्रसाद वाडा म्हणलो, भोजन केलो, आराम केलो ना आता निघालो म्हणलं, इतकंच बोलले. नाही माय मी सांगितलो तुला. नाही नाही महाराज तुम्ही काहीच सांगितलं नाही म्हणले. हे बघ म्हणले, मी स्नान पूजा केलो आणि जेवायला बसलो. होय महाराज, मग मी माझं पात्र ताट काढून समोर ठेवलो, तुला काय सांगितलं त्या ताटामध्ये तू वाढलीस का. नाही महाराज म्हणले, किती दिवसाचं घाण होतं, मध्ये सगळे असं डाग पडले होते त्याला, आणि तसल्या घाण पात्रामध्ये एवढी सुंदर काजू बदाम घातलेली खीर एवढे घातलेले आणि असली खीर तसल्या ताटात वाढतेत का म्हणले. नाही म्हणले, तुझी कुठं 100 रुपयाची खीर असेल म्हणले ती काजू बदाम घातलेली, तुला जर घाण ताटात वाढू वाटलं नाही तर माझं जे ज्ञान आहे ते अमृतासारखं आहे, आणि ते अमृतासारखं ज्ञान घेण्यासाठी सुद्धा तुझं हृदय निर्मळ असावं लागतंय म्हणले. काय असावं लागतंय, हृदय निर्मळ असावं लागतंय. आणि तुझं हृदय निर्मळ झाल्याशिवाय मी सांगितलेलं ज्ञान त्याच्यामध्ये बसत नाही. आणि म्हणून आम्हाला जर गुरुचा प्रसाद मिळवून घ्यायचा असेल, गुरुचा कृपा प्रसाद जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणानं, पारायणानं, शिवपाठानं, पूजेनं अगोदर आपलं हृदय स्वच्छ करून घेतलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस गुरुनी आपल्याला दिलेला प्रसाद आपल्याला त्याचा अनुभव येतो, त्याचा परिणाम आपल्यावर होतो. नाही तर त्याचा परिणाम होत नाही. आणि तो अनुभव येण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. शंकर शंकर जय शंकर भवाये, जय शंकर भवाये, शंकर जय शंकर भवाये, शंकर शंकर भवाये, शंकर भवाये, बोला संत श्रोमणी महाराज
जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु संगन बसवाचार्य महाराज की पार्वती वदे शिव हर गुरुप्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात की जीवनामध्ये गुरुच्या प्रसादानं षडरिपूचा नाश होतो आणि षडरिपू गेल्याशिवाय गुरुचं ज्ञान त्याच्यामध्ये बसत नाही. सगळ्यांनाच वाटतं आपल्याला की नाही, हृदय मंदिरी शिव साठवावा ऐसे सर्व काळ वाटे शिवा. सगळ्याला वाटतं हृदयामध्ये देवाला बोलवावं, देवाला बोलवावं, पण माऊली म्हणतात परी ते हृदय भरले घनदाट षडरिपू अचाट वसती तेथे. षडरिपू तिथं बसल्यामुळं ते गुरुचा ज्ञानरूपी प्रसाद, अमृतरूपी प्रसाद तिथपर्यंत येऊ देत नाहीत. म्हणून त्या षडरिपूंना बाहेर काढलं पाहिजे. षडरिपूतली पहिली आहे काम, म्हणजे इच्छा. काय? काम म्हणजे इच्छा. आणि आतापर्यंत कुणाची इच्छा पूर्ण झालेली नाही. आणि इच्छा पूर्ण नाही झालं की माणसाला राग येतो. काय येतो? राग. मग एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असं जन्माला येतात. त्याच्यासाठी माणसानं अगोदर कामाला म्हणजे इच्छेला संपवलं पाहिजे. मनाला सांगितलं पाहिजे बाबा आतापर्यंत कुणाची इच्छा पूर्ण झाली नाही, तुझीही होणार नाही, म्हणून आहे त्याच्यामध्ये जगायला शिक, आहे त्या परिस्थितीमध्ये राहायला शिक. हे आपण आपल्या मनाला शिकवलं पाहिजे. आणि आपण आपल्या मनाला सांगत नाही, आपण मनासारखं वागतो. कोणाच्या? मनाच्या मनासारखं. आपल्या मनासारखं मन वागत नाही, आपण मनाच्या मनासारखं वागतो. आणि म्हणून एकातून दुसरे जन्माला येतात. अहंकार जन्माला येतो, अहंकार त्याचा सांभाळ करतो. नाही 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 बरोबर आहे. कोण म्हणते? अहंकार म्हणते. त्यानं तसं म्हणावं का? मग मंदिरात मला म्हणावं का टाळ नीट वाजव म्हणून? कोण म्हणते? अहंकार. कोण म्हणते? अहंकार. मला म्हणावं का? मग तू त्याचं पालन करतो आणि मग त्याच्यातून मग मी का कमी आहो का म्हणणार? काय मी का कमी आहो का? दुसरं भजन उभा करता, आधीच भजनाला 8 आणि त्याच्यात दुसरं भजन करतो मी 4 उभा करतो. हे असले लोक असतात बरं का, ज्याच्याकडे मी पण आला, अहंकार आला की असं होतं. आणि माऊली म्हणतात गुरुच्या प्रसादानं षडरिपू जातात जातात, पण सगळ्यात मोठा या 5 जणांचा बाप आहे तो अहंकार मी. तू सुद्धा निघून मी तू पण अनुरे मी तू पण अनुरे हो मी तू पण अनुरे हो मी तू पण
मी तुपन आणू रे मी तुपन आणू रे मी तुपन आणू रे मी तुपन आणू मी तुपन आणू रे सुख अक्षरी घेई रे सुख अक्षरी घेई रे सुख अक्षरी घेई रे मी तुपन आणू रे सुख अक्षरी घेई रे सुख अक्षरी घेई रे सुख अक्षरी घेई रे माऊली म्हणतात गुरुच्या प्रसादानं मी तूपणा निघून जातो आणि सुख मिळतं आणि ते सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नमाय. म्हणून गुरुच्या प्रसादानं मीपणा निघून जातो आणि सगळ्यात माणसाला दुःखाला कारणीभूत आहे तो मी. ठीक आहे नाही, मी आणि माझ्याशिवाय काही होत नाही असं आपल्याला वाटतं की नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्याशिवाय काय होत नाही, मी केल्याशिवाय काय होत नाही, की नाही, मी गेल्याशिवाय सप्ताह होत नाही, काय असं आपल्याला वाटतं. आमच्यासारखी किती महाराज मेले सप्ते बंद पडले का. आपला एक भ्रम आहे की घरात माझ्याशिवाय काय होत नाही. म्हाताऱ्या आजी आता थोडं म्हणणं गेल्यात, पहिलेचे लय म्हणत होते की नाही. पहिल्याच्या म्हणायचे जरा जर सुनबाईने चांगली भाजी तळली जास्त तेल टाकलं काय तर माझ्या महागारी कसं करेल की इकून खाती का काय की असं म्हणत होते की नाही. असं एक म्हणायचे म्हणजे आम्ही कसं केलो, मी एवढे काम केलं. तुम्ही केलो तेव्हा केलो, आता जग बदलले, चंद्रावर चालेत लोक, आता बी का तुराट्यावर स्वयंपाक करावं का ते नाही. बदललंय ना जग, काही फरक पडणार नाही. मी मी काहीच होईना तुमच्या माझ्या माघारी काहीच होईना. तुम्ही मरून बघा, त्याने उदगीरला बंगला बांधतात. उगाच मी म्हणतात काय आपल्या वाचून काही बंद पडलेलं नाही. कोण उगाच वाटतंय आपल्याला माझ्यासारखं गावात कोण नाही. होय लय मोठा सावकार तुमच्या इथं टिपराळ पुरताच की, इथं साकोळा त्याच्यावर मोठा सावकार असेल की असेल का नाही. पण साकोळ लय साकोळ मला साकोळ मध्ये मोठा असलं, शिवरान पळा त्याच्यावर मोठा असेल. उग माणसाला वाटतंय मी मला आहे का नाही 2 हाना पर मला शान म्हणा म्हणतात. मी म्हणलं की दुःख आहे. लय भांडण झालं की मी नाही बाबा. भांडण जर मिटवायचं असेल का नाही तर तू शाना तुझा हा ते पुढचं म्हणायचं मिटतंय भांडण. नाहीतर मीच शाना म्हणलं तर मग नक्की 2 हानतेत लोक. म्हणून मी पण घालवण्यासाठी गुरुच्या प्रसादानं कळतं की मी आता हे मी सांगितलं आपल्या जीवनातलं. पण मी मगाशी म्हणालो की मी का जन्माला आलो हे जर विचारायचं असेल तर गुरुला विचारलं पाहिजे की मी का आलो जन्माला, कशासाठी आलो आहे की नाही, आणि मला कुठं जायचंय. या 3 प्रश्नाची उत्तरं सद्गुरू देतात. आणि म्हणून गुरुला ते जाऊन विचारावं लागतं. नाहीतर आपण विचारतो महाराज आमच्या मुलीचं लग्नच होईना, महाराज आमची म्हैसच दूध देना म्हणून एक माझ्याकडे आलं. मी म्हणलं घेऊन ये, कीर्तनाला जाताना घेऊन जातो म्हणलं तिकडे. काय विचारायचं असतं गुरुला, जीवनामध्ये सुख कसं पाहिजे आम्हाला. शिवसंत लक्ष्मण महाराजांनी गुरुला विचारलं, महाराज मला अक्षय सुखाचा लागला असे ध्यास, मला सुखाचा ध्यास लागला म्हणून शिवसंत लक्ष्मण महाराज गुरुकडे गेले. मला सुखी जीवन कसं जगता येईल ते विचारायला जावा. ते तर बाकी होतच असते. आज होईल मुलीचं लग्न, उद्या होईल तुमची म्हैस दूध दिली नाही तर एकूण दुसरी आणा. त्याला काय एवढं काय त्याच्यात का अवघड आहे का. पण काय विचारावं, मी कोठीला मी कोण कळलेच नाही, सांगा माझी सोय विश्वनाथा. मी कोण आहे महाराज, कशाला आलो जन्माला, मला काय करायचंय ते अगोदर सांगा, असं आपण गुरुला विचारलं पाहिजे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस सद्गुरू सांगतील तू कोण आहेस, तू सामान्य शिव नाहीस तर तू प्रत्यक्ष शिव आहेस हे सांगतील. आणि शिवस्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर माणसाचं दुःख कमी होतं. आणि दुःखाचं कारण अज्ञान आहे. आणि अज्ञान घालवण्यासाठी लक्ष्मण म्हणे करावो भजन, तुटती बंधन अविद्येचे. ते अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश घालवण्यासाठी गुरुच्या प्रसादाची गरज आहे. आणि तो प्रसाद शिवसंत लक्ष्मण महाराजाला मिळाला, तो प्रसाद तुम्हालाही मिळावा म्हणून अभंगाच्या शेवटी
लक्ष्मण मन जाओ लक्ष्मण मने जाओ लक्ष्मण मने जाओ लक्ष्मण मन लक्ष्मण मन जाओ लक्ष्मण मन जाओ लक्ष्मण मने जाओ लक्ष्मण मने जाओ जन्म मृत्यु सुख भाव जन्म मृत्यु सुख भाव जन्म मृत्यु सुख भाव जन्म मृत्यु सुख भाव जन्म मृत्यु सुख तो दुख भाव सुख भाव सुख भाव तो सुख भाव जन्म मृत्यु जन्म मृत्यु जन्म मृत्यु दुख भोग जन्म दुख भोग जन्म 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 मृत्यू सुख Ah
महाराज अभंगाच्या शेवटी आम्हाला म्हणतात, दुःख 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 अनेक प्रकारचं दुःख आहे. षडरिपू आम्हाला दुःख देतात, मीपणा दुःख देतो, अनेक प्रकारची दुःख जीवनामध्ये आहेत. आणि सुखाची जर प्राप्ती पाहिजे असेल, ब्रह्मानंदाचं सुख जर आम्हाला घ्यायचं असेल, तर लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो. जन्म मृत्यूचं सुद्धा दुःख तुमचं संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये गुरुचा प्रसाद घ्या, गुरुच्या सानिध्यामध्ये जा आणि समर्थ सद्गुरूंच्या, त्याच्यासाठी तुम्ही ग्रंथराज परमरहस्याचं पारायण करा. तुम्हाला कळेल कोणत्या गुरुची भक्ती केली पाहिजे, कोणत्या गुरुला. कोणत्याही नाही, माऊलींनी सांगितलं, मी अगोदर सांगितलं की संतांनी ग्रंथांनी सांगितलेल्या अशा गुरूंना शरण जा. तुमच्या जीवनातलं दुःख निवारण करतील. गाईचं म्हशीचं दूध कमी झालंय, काहीतरी देऊन दूध वाढते आणि तुमची म्हैस नीट होणार म्हणणाऱ्या गुरु तुमचं जीवन चांगलं करू शकत नाहीत. म्हणून सावध राहा. पुन्हा पुन्हा कबीरदासाचं वचन लक्षात राहू द्या, पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. गुरु करण्याच्या अगोदर 100 वेळेस विचार करा. पुन्हा काही करता येत नाही, पुन्हा नाव ठेवून उपयोग नाही, त्याच्या अगोदरच आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तो गुरुचा प्रसाद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तारणारा आहे. समर्थ सद्गुरू तुम्हाला भेटावे. जसं राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आम्हाला भेटले, आणि म्हणून आम्ही सगळेजण आज एवढ्या आनंदानं संप्रदायामध्ये नांदत आहोत. आणि त्या गुरुमाऊलींचा प्रसाद आहे, असे समर्थ सद्गुरू आम्हाला भेटावे, तुम्हाला भेटावे, आणि तुमच्याही जीवनामध्ये तुमचं कल्याण व्हावं. एवढंच आजच्या या मंगलमयी प्रसंगी सांगून, पवित्र पावनभूमीमध्ये टिपराळ नगरीमध्ये चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्यातील आजचा हा प्रासादिक दिवस, सप्ताह संयोजन समितीनं, ग्रामस्थ मंडळीनं मला कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी दिलात, त्याबद्दल सप्ताह संयोजन समितीचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्यांदाच या टिपराळ नगरीमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. आपल्या अनेकांच्या अनेक ठिकाणी भेट झाली असेल, पण गावामध्ये येण्याचा पहिलाच योग आहे. आणि पहिल्यांदा येत असताना गुरुमाऊली तुमच्या गावामध्ये येत आहेत. तुमच्या मनातली श्रद्धा, भक्ती, तुम्ही अगदी उन्हात आमची वाट बघत थांबलात. उन्हात मीच म्हणलो होतो, मला वाटलं मी उशिरा येतो म्हणल्यावर तुम्ही लवकर मिरवणूक काढून घेतो काय काय, पण तुम्ही वाट बघत थांबलात. पहिल्यांदा येत असताना तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं गुरुमाऊलींचं स्वागत केलात. खूप आनंद वाटला. तुमची भक्ती, श्रद्धा पाहून मन आनंदित झालं. या कीर्तनरूपी सेवेमध्ये उपस्थित समस्त महिला भजनी मंडळ, आमचे उजन्याहून आलेले, साकोळून आलेले सगळे महिला भजनी मंडळ, आजोळ आहे का वा, ताईंचं आजोळ आहे, आमच्या सगळे ताईंचं, त्याही इथं उपस्थित राहिल्यात. त्याबद्दल सुंदर आमचे गायनाचार्य, आमचे काशीनाथ स्वामी महाराज, आमचे हुडगे महाराज, त्यांचे चिरंजीव असणारे हे सगळे अगदी आपल्या परिसरातली असणारी गुणीजन मंडळी, भजनी मंडळ, सुंदर हार्मोनियमचे साथ देणारे आमचे पेटी मास्तर महाराज, लाईव्ह टेलिकास्ट करणारे मोबाईलचे, सगळ्यांच्या माध्यमातून. आणि आता खरं तर आहे की नाही, दुपारची वेळ, आता ऊन, कूलरला मस्त झोपायची वेळ होती तुमची, तरी सुद्धा तुम्ही उशिरा कीर्तन ऐकायला इथं आलात. आमचे हेर ऊन, आमचे मनोज तवंडे वगैरे सगळे, त्यांचा परिवार, तेही सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याकडे कथेच्या निमित्तानं राहण्याचा योग आला होता. इथं कीर्तन आहे म्हणल्यावर ताईंचं माहेर आहे, ते सुद्धा सगळ्यांना घेऊन कीर्तनाला इथं आलेले आहेत. त्यांचंही सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले आमच्या गुरुकुलमधील विद्यार्थी, तेही शिकत आहेत. आपण 2 वर्षापूर्वीपासून, म्हणजे हे आता 2 वर्ष पूर्ण होतात की आपल्या मठात आपण एक लहान मुलांना गुरुकुलच्या माध्यमातून एक शालेय शिक्षणाबरोबर एक आध्यात्मिक शिक्षण त्यांना द्यावं, या उद्दिष्टानं आपण मठामध्ये गुरुकुल सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे लहान लहान मुलं, जे आपले मुलं मोबाईलमध्ये व्यस्त असतात, तुमचे असतात का नाही, ते मुलं फक्त टाळ हातामध्ये घेतात. आणि आता सुट्ट्या झाल्यात, नाही तर 7-8 मुलं आले असते सोबत, सुट्ट्या झाल्यात गेलीत गावाकडं, तरी तर 2 होते, त्यांनाही घेऊन आलेलो. तर त्याच्या माध्यमातून एकच आमचं उद्दिष्ट आहे की त्याच्यातून काही खूप मोठं, आम्हाला काही मोठं करायचं नाही. राष्ट्रसंतांनी जसं संप्रदाय उभा केला
तो संप्रदाय पुढे चालला पाहिजे, टिकला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये असे आमच्या उडगे महाराजासारखे सुंदर मृदंगाचार्य, गायनाचार्य, आमच्या काशीनाथ स्वामी सारखे असे गायन करणारे लोक तयार झाले पाहिजेत. गावात भजनी मंडळ तयार झाली पाहिजेत. आपण पाहिलो की आता भजन करायला कोणी तयार नाही, आहे की नाही? महिला मंडळानेच करावं लागले सगळ्या. पण पुरुष मंडळीने आपल्याही मुलानं याचं एकच उद्दिष्ट आहे की ज्याच्या गळ्यात टाळ आला की त्यानं व्यसन टाळतो. काय टाळतो? व्यसन टाळतो. म्हणून त्याचं नाव टाळ आहे. म्हणून त्याच्या गळ्यात टाळ आला. ठीक आहे, आमच्यापासला मुलगा डॉक्टर होईल का नाही, इंजिनियर होईल का नाही मला माहिती नाही, पण एक चांगला माणूस मात्र होईल एवढं मात्र नक्कीच. त्यानं वाईट कर्म करणार नाही, नको ते खाणार नाही, नको ते पिणार नाही, नको त्या मार्गावर जाणार नाही, एवढी मात्र गॅरंटी आम्ही देऊ शकतो की त्याला तसं शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्याला कुठलं काम करायला लाजू नये, त्यानं कष्ट करायला लाजू नये. आपली मुलं आज कष्ट करायला असतात ना, काम करायला लाजतात. आपल्या घरचंच माळव असतं, आपण घरी पिकवलं. त्याला जर सांगितलं जरा दरवाजात बसून एवढं टोपलं बरं वांगे इकडे म्हणल्यावर त्याने काय म्हणतं, मी वांगे ऐकू काय म्हणते का नाही, हल म्हणते तिकडं हे टाकून तिकडं म्हणतं का नाही. मग आता तू वांगे ऐकणार तर शेती कोण खातोस का? मग आता त्यानं वांगे ऐकणार म्हणल्यावर शेतच चिकल की दुसरं काय ऐकणार आहे त्याला? दुसरं तर काय ऐकता येत नाही त्याला. पण हे जे आपणाला आहे ते तिथं मठात आम्ही सगळं शिकवतो बरं का. काय शिकवतो? नुसतं शालेय शिक्षण शिकवतो, त्यांना भजन शिकवतो, सेवा करायला शिकवतो, झाडून काढायला शिकवतो, ज्वारी कापायला शिकवतो. काय शिकवतो? हे सगळं. 2-4 दिवस झालं माझ्यासोबत ज्वारी कापू लागले. हे सगळं का शिकवतो? तर त्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये नाही शिकला तर नाही शिकला, पण त्याला लाज वाटू नये काम करते. आजची परिस्थिती खूप वेगळी झालेली. आमचाच भाजीपाला आम्ही पिकवलेला आहे की नाही, आणि जर उद्या जर मार्केट बंद आहे म्हणलं वलांडीचं, होय महाराज जिंकते का भाजीपाला? भाजीपाला कुणाचा? मार्केट बंद आहे म्हणतर विकत नाही. आणि सप्त्याची पंगत आहे, आज भाजीपाल्याचं मार्केट बंद आहे म्हणलं तर तुम्हाला मिळत पण भाजीपाला आमचाच, पण आम्हाला विकताही येत नाही, विकतही मिळत. याचं कारण काय? तर आम्ही आपल्या लेकरांना हे शिकवत नाही. तुला डॉक्टरच व्हायचंय, तुला इंजिनियरच व्हायचंय. काय इंजिनियर होणं, डॉक्टर हो? 8 आण्याला इंजिनियर झालेत आता. केवढ्याला? 8 आण्या. तुम्हाला वाटायला इथं तुमनं जे टॉप 1चे लेकर आहेत त्यांचंच आहे, बाकीचे काय आहेत? ते 8 आण्यालाच आहेत तर 10-15 हजारावर इंजिनियर करायला त्यांनी. मग त्याच्यापेक्षा 10-15 हजार इथं कमी होणार का? आमचे गायक लोक गाड्या घेऊन फिरलेले इथं, व महाराज फिरणार सोडून द्या. गायक लोक, महाराज लोक तर आता काही परमार्थ काय पहिल्याच्या राहिला नाही. आमच्या राष्ट्रसंतांनी श्रीमंत परमार्थ केलाय. पहिलं होतं यायचं मंदिरात बसायचं, तिथंच खायचं आणि तिथं झोपायचं आणि कीर्तन करून जायचं. आता तसं राहिलं नाही, परमार्थ सुद्धा श्रीमंत झालेला. आणि म्हणून काय काय चांगले महाराज लोकांचे तर 15-15 लाखाचे पॅकेज आहेत. इकडे आपल्या शिव संप्रदायात कमी आहेत, वारकरी संप्रदायात तर मोठे पॅकेज आहेत महाराज लोकांचे. म्हणून इकडेही काही कमी नाही, फक्त माणूस पाया पडून लोक पैसे देते तिकडे कसं. आणि म्हणून त्याच्यासाठी लेकरांना चांगलं शिक्षण द्यावं याच्या माध्यमातून गुरुकुल काढलेलं आहे. कुणाला जर इच्छा असेल तर त्याला मठामध्ये गुरुकुलमध्ये तुम्ही पाठवू शकता. शालेय शिक्षणाबरोबर शाळा सुद्धा सोडून असं नाही, शालेय शिक्षणाबरोबर त्याला शिकवलं जातं. आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये आपण बोलवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा शेकबार मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून सेवेला विराम देतो. गुरुराज माऊली जय जय गुरुराज बाबा.